डायव्हॉर्स केसमध्ये बऱ्याच वेळा पत्नी ह्या फक्त पोटगीसाठी किंवा काहीतरी मेंटेनन्स मिळावा यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा कोर्टात अर्ज करतात. खरं तर बायको ही हिंदू धर्मात किंवा हिंदू विवाह कायद्याप्रमाणे ही पुरुषाची जबाबदारी मानली जाते. त्यामुळंच त्यांना राहण्याची, खाण्याची आणि ह्या सगळ्या व्यवस्था करून देणं ही पुरुषाची सुद्धा जबाबदारी आहे. पण पोटगी देण्याचे सुद्धा काही नियम आहेत. एक 2009 मधलं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, कुसुम भाटिया वर्सेस सेठी या केसमध्ये 2009 मधलं एक जजमेंट आहे की ज्या केसमध्ये एखादी स्त्री जर चांगलं कमवत असेल, चांगल्या पगार अर्निंग करत असेल, तर अशा केसेसमध्ये त्या स्त्रीला पोटगी देण्याची किंवा मेंटेनन्स देण्याची गरज नाही. बरेच वेळा त्या लेडीज किंवा स्त्री ह्या सरकारी नोकरीवरती असतात किंवा त्या चांगल्या प्रकारे मानधन कमावतात किंवा IT कंपनीज असतात. जर त्या पुरुषापेक्षा सुद्धा जास्त कमावत असतील अशा वेळेस सुद्धा पोटगी किंवा मेंटेनन्स देण्याची गरज बऱ्याच केसेसमध्ये नसते. आणि तसंच एक जजमेंट 2009चं सुप्रीम कोर्टाचं आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्या स्त्रीची पोटगी म्हणजेच मेंटेनन्स ही नाकारलेलं आहे.